मला ना भाजी चपाती करायचा जर कंटाळा आला ना, तर मी अशा सोप्या पद्धतीनं ना मऊ लुसलुशीत असा आलू पराठा बनवते. आज मी ना तुम्हाला इतका छान आणि सोप्या पद्धतीचा आलू पराठा बनवून दाखवणार आहे. जरा वेगळ्या आकाराचा बघू शकता. मस्त असा मऊ लुसलुशीत आणि इतका छान झटकीपट न तुटता न फाटता न सारण भरायचं टेन्शन करता हा पराठा तुम्ही तयार करू शकता. अगदी सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे बनवू शकता. तर पाहू शकता इतका छान हा नरम लुसलुशीत टेस्टी स्वादिष्ट असा हा आलू पराठा बनवलेला आहे. तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बघू शकता मस्तपैकी असा हा आलू पराठा मी झटकीपट बनवलेला आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर इकडे बघू शकता मी इकडे फक्त एकच बटाटा बारीक किसून घेतलेला आहे. थोडा पाण्यात ठेवलाय म्हणजे काळा नाही पडणार. हे बघा बारीक किस करून घ्यायचा एक बटाटा. आता लहान मुलाच्या टिफिनसाठी जर बनवायचं असेल ना तर एकच बटाटा घ्या आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. हे बघा 1 वाटी गव्हाचं पीठ. अगदी सकाळी उठल्या उठल्या सुद्धा तुम्ही हे टिफिनसाठी करू शकता. थोडी कोथिंबीर घ्यायची. हे बटाट्यातलं पाणी काढलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बारीक किस करून घ्यायचा. बटाटा वगैरे काही शिजवायचं नाही. मस्त वेगळ्या आणि सोप्या पद्धतीचा मी तुम्हाला आलू पराठा बनवून दाखवते. असं भांडं घ्यायचं एक आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हा बटाट्याचा किस टाकायचा. आता आलू पराठा म्हणलं की आपल्याला ते सारण भरायचं, मग कुठे फाटतो तुटतं म्हणजे येतो कधी कधी कंटाळा असा बनवायचा. त्याच्याऐवजी ना तुम्ही असा बनवून बघा, पराठा खूप भारी लागतो. तर मी हा बटाट्याचा किस याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता बटाट्याचा किस टाकून झालं की आपण याच्यामध्ये ना 1 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहोत. हे बघा 1 वाटी मी इकडे गव्हाचं पीठ टाकते. अगदी थोडंसं ठेवायचं म्हणजे कसं कधी कधी सुक्क पिठाची आवश्यकता लागते, त्यामुळे साईडला ठेवायचं. आणि थोडी कोथिंबीर टाकायची. खूप छान आणि सोपी पद्धत मी तुम्हाला आलू पराठ्याची दाखवते. झटकीपट तुम्ही भरपूर सारे पराठे करू शकता. आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकले, 1 बटाटा किसलेला टाकलाय, कोथिंबीर, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. आपण याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाकायची, जास्त काय हळद टाकायची नाही. एक अर्धा चमचा हळद टाकली. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा. अर्धा चमचा धना पावडर टाकायचं आणि एक आपला तिखटपणा येण्यासाठी मस्तपैकी याच्यामध्ये लाल मिरचीचं पावडर टाकायचं. तुम्ही लाल मिरचीचा कूट भेटतो बघा रेडीमेड, ते सुद्धा 1 चमचा टाकू शकता किंवा लसूण मिरची जिऱ्याचा कूटसुद्धा इकडे वापरू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं जरा चोळून घ्यायचं, कारण बटाट्याचा किस ओला आहे ना, त्यामुळं थोडंसं पीठ त्याला पॅक होऊन जाईल. लगेच पाणी नका टाकू. थोडंसं बटाट्याला हे सगळं चोळून घ्यायचं. बटाट्यामध्ये ओलावा असतो त्यामुळे हे पीठ असं चोळलं जातं. आणि मग असं थोडं थोडं थेंब थेंब पाणी टाकून याचं घट्ट आपलं पीठ मळून घ्यायचं. हलक्या हाताने याला मळून घ्यायचं आणि मग सुक्कं पीठ लागलं तर पीठ आपलं टाकत राहायचं. हे बघा असा डो तयार होतो याचा. थोडंसं सुक्कं पीठ टाकून घेते अजून. हे असं जसं पिठाची आवश्यकता लागेल तसं पीठ तुम्ही ॲड करू शकता. असं काही नाही की एकच वाटी लागेल आपल्याला. आणि असं प्लेटमध्ये काढून छानपैकी याला नरम सॉफ्ट लुसलुशीत हे पीठ मळून घ्यायचं. सुकं पीठ टाकू शकता किंवा हाताला तेल किंवा पाणी लावून हे मळून घ्यायचं चांगल्या प्रकारे. हे बघा मी थोडं सुकं पीठ लावून घेतलं आणि छानपैकी याचा एक मस्त असा उंडा करून ठेवलेला आहे पराठ्यासाठी. नरम सॉफ्ट पराठे होतात. आता हा जस्ट मी चपात्याच केल्यात आणि उरलेल्या पिठाचे आता मी पराठे करते. हे बघा माझा हा रोजचा चपातीचा पोलपाट मी घेतलेला आहे. आता हे जे पराठ्याचं पीठ आहे बघा मळून कसं तयार झालेलं आहे, नरम सॉफ्ट झाले. ह्याला असं चांगलं पुन्हा एकदा असं नरम सॉफ्ट करायचं. जितकं चांगलं तुम्ही हे पीठ नरम सॉफ्ट करतात तितकेच पराठे मऊ लुसलुशीत राहतात भरपूर वेळापर्यंत. आता लहान मोठे तुम्हाला जसे पण पराठे करायचे त्या अंदाजे तुम्ही याचे छोटे छोटेसे उंडे करायचे. हे बघा असे मी घेतलेत ह्या भागाचे असे, म्हणजे अगदी पातळ पण नको आणि अगदी जाड पण नको. हे सुक्कं पीठ घ्यायचं, याच्यामध्ये डिप करायचं हलक्या हाताने. असा एक उंडा घ्यायचा आणि बस आता चपातीसारखं लाटायचं. बघा हाय का नाही एकदम सोपी पद्धत.
सारण भरायचा कुटाणा नाही किंवा कुठं सारण निष्ठण पडेल असं सुद्धा कुटाणा नाही. म्हणजे सारण भरतो बघा आपण पराठ्यामध्ये, कधी कधी फाटला जातो पराठा, कधी फुटला जातो, असं टेन्शन येतंच बघा नेहमी. त्यापेक्षा ना असं सोप्या पद्धतीचा हा पराठा झटकीपट तुम्ही किती सारे बनवू शकतात. हे बघा, कुठे तुटलं नाही, कुठं आपलं सारण बटाट्याचं बाहेर निघलं नाही, काय नाही. आता आपण हा नॉर्मल पण तुम्ही गोल ठेवू शकता, पण मी जरा याला वेगळा शेप देते, थोडंसं काहीतरी नवीन. लहान मुलाला मग असं नवीन जरा शेपचा दिला ना तुम्ही पराठा आवडीने खातील. हे बघा, मी याला करते चौकोन आकाराचे. आपलं सँडविच असतो बघा त्रिकोण आकाराचं, तसं पण तुम्ही करू शकता, ट्रायंगल आकार. पण मी जरा याला चौकोन आकार देते, किंवा असा नॉर्मल आपला गोलसुद्धा ठेवू शकता. हे असे चौकोन करायचं. थोडंसं जरा असं काहीतरी नवीन करून दिलं की लहान मुलंसुद्धा मग आवडीने खातात. हे असं करायचं आणि व्यवस्थित आपला याचा बॉक्स करायचा. कटिंग करून घ्यायची व्यवस्थित. थोडेसे कोणे कोणे जर असे राहिले त्याला आपण सेट करू शकतो. बघा, कटिंग झालेले आहे. इकडचा भागसुद्धा कट करून घेते. आणि हे सगळं उरलेलं पीठ आपण परत एकदा वापरू शकतो. आता बघा, मस्त चौकोन आकार एक बॉक्स तयार झालेला आहे पराठ्याचा. नवीन शेप आणि नवीन आकाराचा मी हा पराठा केला आहे. दिसायला खूप छान वाटतो आणि खायला पण भारी वाटतो. तवा तापत ठेवलेला आहे आणि आता मी हा चौकोन आकाराचा आलू पराठा बनवलेला आहे. आणि मस्त आपण ह्याला आता तेल तूप लावून घ्यायचं. हे मिक्स करून घेतलेलं आहे मी तेल तूप साईडला. हे बघा, ह्या प्लेटमध्ये मी तेल आणि तूप मिक्स केलेलं आहे. तुम्ही बटरसुद्धा लावू शकता, नॉर्मल तेल लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता. हे बघा, आता मस्तपैकी तेल तूप याला लावून घ्यायचं, खरपूस भाजून घ्यायचा. दोन्ही साईडून छानपैकी एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि याला कितीही कडक तुम्ही भाजा, कितीही भरपूर वेळापर्यंत शेकून घ्या, पण हा पराठा एकदम नरम लुसलुशीतच राहतो. हे बघा, मस्तपैकी याला आता पलटी करून घेतला आहे. तर पाहू शकता तुम्ही आपला हा पराठा बघा किती सुंदर दिसतोय का नाही. नेहमीच्या पराठ्यापेक्षा जरा याला वेगळा लुक दिला आहे आपण. ह्याच्यामध्ये ना तुम्ही चीज वगैरे सुद्धा टाकू शकता. हे बघा, किती छान सुंदर रंग आला आहे. मस्त असा रंग येऊपर्यंत याला स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्या. कडेकडेने असं दाब द्यायचं, म्हणजे चारी बाजूनी भाजला जातो पराठा. आणि आपले बटाटं वगैरे मसाला वगैरे जे पण टाकले ते चांगलं असं शेकलं जातं, शिजलं जातं. मस्त दोन्ही बाजूने आता मस्त भाजलेला आहे. काढून घेऊया आपण. हा पहिला पराठा झाला आहे तयार. गरमागरम मऊ लुसलुशीत असा हा आलू पराठा तयार झाला आहे. आपण दुसरा पराठासुद्धा आता करून घेऊया. बघा किती मस्त झाला आहे का नाही पराठा. आता दुसरा पराठासुद्धा आपण सेम प्रोसेसने लाटून घ्यायचं. असा उंडा घ्यायचा पराठ्याचा, आपल्या सुक्या पिठामध्ये याला डिप करायचं हलक्या हाताने असं, आणि व्यवस्थित ह्याला लाटून घ्यायचं. सकाळी उठले की घाई असेल तरीसुद्धा तुम्ही हे पराठे टिफिनसाठी नाश्त्यासाठी बनवू शकता. कारण पराठे सकाळी करायचे जर म्हणले सारणचे तर ते अवघडच जातात बनवायला. त्यामुळे हे पराठे तर नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा ह्याचा बॉक्स करून घ्यायचा असा पाहू शकता. आता आपण ह्यालासुद्धा भाजून घेऊया आणि 2-4 पराठे असे करून घेते मी आता. हे बघा, मस्त झाली कटिंग. परत एकदा आपण ह्याला सेम प्रोसेसनी भाजून घेऊया, तेल तूप लावून चांगल्या प्रकारे. फक्त तूप जरी लावलं ना तरी खूप छान आहे, फक्त बटर जरी लावलं तरी खूप छान आहे, आणि तेल जरी लावलं तरी खूप छान आहे. काहीही लावा, जे आवडेल ते. तर मस्त असं हलक्या हाताने चारी बाजूने याला प्रेस करायचं. सुंदर असा आपला हा आलू पराठा तयार होत आहे खाण्यासाठी. आणि भाजी चपाती करायचा पण बघा आपल्याला कधी कधी कंटाळा येतो. मग अशा वेळेस ना आलू पराठे असे भरपूर क्वांटिटीमध्ये करून तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत याला खाऊ शकता. बघा झाला तयार हा सुद्धा पराठा. आता 1-2 अजून करून घेते आणि गरमागरम हे प्लेटमध्ये आपले पराठे झाले आहेत तयार खाण्यासाठी. तर पहा किती सुंदर आणि मस्त नवीन आकाराचे वेगळ्या लुकमध्ये आपण हे पराठे तयार केलेत.
बघा पाहता क्षणी कुणालाही आवडेल इतके छान असे पराठे. आणि रंग बघा तुम्ही किती छान आलेला आहे. मऊ लुसलुशीत असे हे पराठे झालेत. चौकोन आकार दिल्यामुळं हे दिसायलाही छान दिसतात आहेत. आणि प्लेटमध्ये सर्व केले ना तर सगळ्यांना आवडतील आणि आवडीने खातील. लहान मुलांना ना तुम्ही असे छोटे छोटे जरी चौकोन आकाराचे 2-4 केले ना तर ते पाहता क्षणी त्यांना आवडतील पण आणि खातील सुद्धा. बघा हे असे पराठे सॉसबरोबर गरमागरम चहासोबत सकाळी नाश्त्याला खाऊ शकता. मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. मेयोनीजसोबत किंवा असं कॅचअपसोबत तुम्ही त्यांना हे देऊ शकता. हे बघा इतके छान झालेत ना, मस्तपैकी झालेत, लुसलुशीत झालेत, एकदम गरमागरम हे आपले पराठे. बघा काही झंझट नाही, सारण निघायचं किंवा फुटायचं तुटायचं काही टेन्शन नाही. बघा आतमध्ये किती छान बटाट्याचं सारण सेट झाले. बघा मस्त वाटतोय का नाही हा पराठा आपला. एकदम झटकीपट सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा पराठा दाखवलेला आहे. तर पराठे सारणचे करायचे जर कंटाळा येत असेल आणि खायची इच्छा होत असेल ना तर हे पराठे खूप बेस्ट आहे. झटकीपट तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकता. अगदी चपात्यासारखं पटापटा लाटून हे पराठे तयार होतात. आणि टिफिनला डब्याला सुद्धा नेऊ शकता. कुठं प्रवासात सुद्धा याला तुम्ही नेऊ शकता झटकीपट खाण्यासाठी. हे बघा मस्त झाले, इतकी छान टेस्ट आली आहे ना. एकदा नक्की करून बघा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि ही पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळेजण आवडीने खातील. इतके छान हे पराठे खायला सुद्धा लागतात. आणि बघायला पण बघा किती मस्त वाटतात का नाही. जरा नवीन जरा वेगळे आणि सोप्या पद्धतीचे पराठे. तर चला आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशाच छानपैकी रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.